तर हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे वांग्याची भाजी. तर चला बघू कसे बनवतात माझे मावशी बनवतात. तर वांग्याची भाजी बनवायला त्याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट, हळद, मसाला, मीठ आणि काळं तीळ आणि घरात बनवलेला मसाला. आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकले. बॅक कॅमेरा आली. अरे नाही होत बॅक कॅमेरा ठेवली काय तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून सगळे मसाल्यांना मिक्स करून घेतलं आहे आणि पाणी टाकून चांगलं मिक्स केलं. मग आता वांग्याला 4 ह्याच्यामध्ये कापून त्याच्यामध्ये मसाला भरला आहे. हे बघू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये मसाला भरलाय. तर असंच सगळ्यांमध्ये भरून घेणार. तर गाईज असंच सगळ्या वांग्यांना मसाल्याने भरून घेतलंय. आता 2 पळी तेल टाकलं आहे. आता तेल टाकल्याच्या नंतर तर गाईज ह्याच्यामध्ये आता जिरं टाकलंय. जिरं टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं हे करून देणार. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचं. लसूण कॅन्सल गाईज. आता हे टाकलं आहे, वांगी टाकले. डेंजर काम आहे सगळं. सगळे वांगे टाकतो. आता एवढा मसाला राहिलाय. ह्यांना काय करणार, भाजलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून ठेवला. आता तर आता याला चांगलं मिक्स करून घेणार. बघू शकता, चांगलं मिक्स करून घेणार आहे. मिक्स केल्याने मसाला सगळ्या वांग्यांना लागन. पहिला लावलेला आहे तरी अजून मसाला जो टाकलाय ना त्याला मिक्स केला. आता वाफेसाठी ठेवलं. थोडा कमी करून तोपर्यंत आपण कोथिंबीर कापू. धुतली का गं मम्मी? तर ह्याला कापून घेतात. ते वाफ येण्यासाठी ते बंद केलंय. ते बघू शकता. कमी गॅस करून वाफेला ठेवून टाकायचं. आणि आता कढीपत्ता कापतोय आम्ही. कोथिंबीर कापतोय, सॉरी गाईस. सर गाईस, आता त्याला वाफ आली. आता पकडून आता याला हलवायचं. भीती पण आहे. जे वाचलेल्या पाण्याने आपण धुतो ना ताट धुवायला, ते टाकायचं. म्हणजे पाणी वेस्ट नाही करायचं. तर आता परत तसंच ठेवलं वाफीसाठी. भाजायसाठी मसाला मिक्स होतो ना, म्हणून ठेवलंय भाजायसाठी गाईस. तर गाईस आता ही कोथिंबीर आपण कापून घेतली आहे. तर आता थोडी वाफ आली आहे. तरच पाणी टाकायचं त्याच ताटामधलं ज्याच्यामध्ये मसाला केला. त्याच्यामध्ये थोडं तांब्याचं टाकायचं पाणी.
आता गॅसला थोडं वाढवून घ्यायचं. गॅसला थोडं वाढवलं ना मग आपण कोथिंबीर टाकायची वरतून. वरतून कोथिंबीर टाकायची. तर आता ते चाट परत ठेवायचं उकळी येण्यासाठी गाईस. तर गाईस आता थोडा वेळ वेट करायचं, कालवण शिजतंय. तर गाईस हे आता शिजलं आहे. त्याच्यावरतून कोथिंबीर टाकायची. तर आता गाईस त्याच्यावरून कोथिंबीर टाकायची आहे. तर गाईस ही टाकली कोथिंबीर. तर सगळी कोथिंबीर टाकल्याच्या नंतर त्याला हलवणार. तर गाईस हे रेडी झालंय. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झाली. तर गाईस आजसाठी एवढंच. बाय बाय.